हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण चॅप्टर शिकत आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो मागच्या लेक्चरला? तर पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय, फोर्स अँड मोशन ही कन्सेप्ट आपण बघतोय. फोर्स किती प्रकारचे आहेत ते आपण पहिल्याच लेक्चरला शिकलो. फोर्सचा काय इम्पॅक्ट होतो ऑब्जेक्ट वरती तेही आपण बघितलं. कालच्या लेक्चरला आपण बघितलं की लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट every object remains at a position of rest or in a state of motion in a same direction until an unbalanced force act on it. कोणताही ऑब्जेक्ट त्याची आहे ती अवस्था रिटेन करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत की जोपर्यंत त्याच्यावरती कोणतंही बाह्य बल क्रिया करत नाही तोपर्यंत. मगाशी मी तो म्हणजे मागच्या लेक्चरला तुम्हाला हा लॉ एक्सप्लेन केला होता. आता ह्या लॉचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो तो एका मिनिटामध्ये सांगतो. तुम्ही जर न्यूटनचा हा पहिला गतिविषयक नियम व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला असं दिसेल की हा तुमच्या अभ्यासावरती सध्याच्या कंडिशनला कसं काम करतो. जर तुम्ही दररोज 1 तास अभ्यास करण्याची सवय लावली, म्हणजे असं कंटिन्युअसली तुम्ही 15 ते 20 दिवस तुमचं शेड्यूल ठेवलं, रोज कंटिन्युअसली न चुकता ठरलेल्या वेळी 1 तास फक्त अभ्यास करणे. सुरुवातीला 4-5 दिवस तुम्हाला थोडासा जड जाईल. 1 तास सलग एका ठिकाणी बसण्याची सवय नसेल, हातपाय दुखायला लागतील, अंग दुखायला लागेल. त्याच्यानंतर लक्ष अभ्यासात लागणार आणि इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये लागेल. तुम्हाला इतर गोष्टी आठवतील, महत्वाची कामं आठवतील, ती तुम्हाला करावीशी वाटतील. पण एकदा का तो ड्युरेशन तुम्ही ओव्हरकम केला, 8-7 दिवसांचा तो जो पिरियड आहे सुरुवातीचा, कारण तुमच्या शरीराला ती सवय नाहीये. जेव्हा ही सवय लागेल 7-8 दिवसानंतर, आणि जर तुम्ही 15 ते 20 दिवस ही गोष्ट कंटिन्यू केली, एका ठराविक वेळेला ठराविक जागेवरती 1 तास पूर्णतः बसून अभ्यास करणे, 20 दिवसानंतर तुम्हाला न्यूटनचा गतिविषयक नियम त्यावरती काम करतो आणि तुम्हाला ते अभ्यास करणं सोपं जाईल. तुम्ही असा अभ्यास करण्यासाठी नंतर तुम्हाला स्वतःहून कोणताही त्रास किंवा कोणतीही एनर्जी द्यायची गरज नाही. आपोआप त्या वेळेला तेवढा वेळ तुम्ही बसू शकणार आणि कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकणार. सगळा खेळ हा न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा आहे. त्या वेळेला ती गोष्ट करण्याची जी फोर्स एनर्जी आहे, ती जी स्थिती आहे, ते तयार होऊन जाईल. मग हा 1 तासासाठी नियम लागू होतो, 2 तासासाठी, 4 तासासाठी, 6 तासासाठी, कितीही वेळासाठी. फक्त तो नियमित जर तुम्ही करत राहिले तर नियमित करणं ही मोठी गोष्ट नाहीये. सराव फक्त तुमचा अंगी बांधण्यासाठी, म्हणजे ज्या फेज मध्ये तुम्ही आहात सध्या त्या फेज मधून दुसऱ्या नवीन फेज मध्ये जाण्यासाठी तुम्हाला त्रास होईल. पण एकदा का त्या फेज मध्ये तुम्ही गेले आणि थोडा सस्टेन केलं तर नंतर त्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. इतक्या सोप्या की तुम्हाला समजत सुद्धा नाही की या गोष्टी आपल्याकडून होत आहेत. ठीक आहे. तर भरपूर सारे हे ह्या लॉचा इम्पॅक्ट येतो. ठीक आहे, की कोणतीही गोष्ट सुरुवातीला अवघड वाटते, नंतर ती खूप इझी होऊन जाते. कोणतंही काम असो, कोणतंही निसर्गामधलं, हे ह्याच्यावरती काम करतं. ठीक आहे. दुसरा गतिविषयक नियम आपण बघितला होता, तो होता की द मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाय ऑन इट अँड द डायरेक्शन ऑफ द मोमेंटम इज इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. जेवढं काही मोमेंटम आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं फोर्सला, म्हणजे जितका फोर्स तितका तुमचा मोमेंटम. राईट. मोमेंटम म्हणजे संवेग. आता हा जो मोमेंटम आहे याची जी डायरेक्शन आहे ही सुद्धा फोर्सच्याच दिशेने असते. जेव्हा तुम्ही एखादी गाडी कार ढकलता तेव्हा ती त्याच दिशेला ढकलली जाते, त्या दिशेला फोर्स लावलेला आहे. ठीक आहे. सो द डायरेक्शन ऑफ मोमेंटम अँड फोर्स इज इन द सेम. Third law of Newton's third law of motion: every action has equal and opposite reaction, and the forces act simultaneously. कोणतंही
क्रिया ही प्रतिक्रिया देते एकाच वेळेस आणि त्या दोन्हींचा जो फोर्स असतो तो अपोजिट असतो आणि तो एकाच वेळी असतो. फोर्स अँड ऍक्शन अँड रिएक्शन एकाच वेळेस घडून येतात. ठीक आहे, हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. जसं की याचे भरपूर सारे उदाहरण आहे जे आपण शिकलो 9th स्टँडर्डला. जेव्हा तुम्ही बंदुकीतून गोळी घालता तेव्हा बंदूक मागं रिकॉईल होते. त्याच्यानंतर जेव्हा रॉकेट लॉन्च होता तेव्हा ते सगळ्यात जास्त फोर्स पाठीमागं सोडतं आणि मग तेव्हाच तेवढ्या वेगाने ते झेपवू शकतं. भरपूर सारे त्याचे उदाहरण आहे क्रिया प्रतिक्रिया बलाची. ठीक आहे, मग न्यूटनचे गतिविषयक 3 नियम शिकल्यानंतर आपण सर आयझॅक न्यूटन यांच्याविषयी थोडीशी माहिती घेतली होती. इंग्लंडचे सायंटिस्ट होते. त्यांनी त्यांच्या बुक प्रिन्सिपिया ह्यामध्ये त्या लॉज ऑफ मोशन मांडलेले आहेत आणि ह्याच बुकमध्ये त्यांचा ग्रॅव्हिटीचा सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे. एवढंच नाही तर त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे विविध क्षेत्रामध्ये, जसं लाईट आहे, हीट आहे, एनर्जी आहे आणि मॅथमॅटिक्स सुद्धा मध्ये त्यांनी भरपूर कामगिरी केलेली आहे. मॅथमॅटिक्सच्या एक नवीन शाखेचा शोध त्यांनी लावला, तो होता कॅल्क्युलस, आणि ज्याचा खूप उपयोग होतो फिजिक्स मध्ये सुद्धा आणि गणितामध्ये सुद्धा. ठीक आहे, तर हे असे थोर सायंटिस्ट होते सर आयझॅक न्यूटन. आता मागच्याच लेक्चरला आपण एक ऍक्टिव्हिटी घेतली होती आणि त्यामध्ये आपण एक दोरी घेतली होती आणि त्या दोरीच्या एका टोकाला दगड बांधला होता, दुसरं टोक हातात पकडलं होतं आणि आपण तिला फिरवत होतो गोफणी सारखं. गोफण कधी पाहिली असेल तुम्ही, शेतकऱ्याची मुलं असतील कोणी आपल्यामध्ये किंवा शेतीची कामं ज्यांना माहिती आहेत त्यांना माहिती आहे की पक्षी उडवण्यासाठी हाकलण्यासाठी गोफणधारी असतो शेतामध्ये. जेव्हा पीक काय म्हणतात त्याच्या अंतिम स्टेजला असतं तेव्हा कापणीच्या वेळेस, त्याच्या अगोदरची जी राखण असते त्यावेळेस. आता जेव्हा तुम्ही हा दगड फिरवता तेव्हा त्याच्यावरती काही फोर्स लागतो का असा प्रश्न होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की हा फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती काही काम करतो का, कोणत्या दिशेनं हा फोर्स लागला गेलेला आहे. ठीक आहे, तर त्याची प्रश्नांची उत्तरं आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. ऍक्टिव्हिटी साठी तुम्हाला पुन्हा एकदा आपण काय करूयात, ऍक्टिव्हिटी फक्त वाचून घेणार आहे, मी बोललोच आहे तुम्हाला ती काय, आणि जी उत्तर काय ती आज आपण बघणार आहोत. फोर्स आपण जो लावतो तो सेंट्रिपेटल फोर्स आहे. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, ह्या दोन कन्सेप्टचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. बघा तुमच्या स्क्रीनवरती circular motion and centripetal force. Try this. I will just read. Tie a stone on the one end of a string. Take other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in the figure 1.2a. Are you applying any force on the stone? In which direction this force acting? How will you stop the force from acting? What will be the effect of the stone? बाजूच्या आकृतीमध्ये बघा एक महिला आहे आणि तिने ती आकृती केलेली आहे. एक दोरी घेतली, तिला दगड बांधला आणि ती तिच्या भोवती फिरवत आहे. ठीक आहे, आता तो स्टोन सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. ठीक आहे, मग आता या प्रश्नांची एक एक करून उत्तर घेऊयात. खालचा पायरा बघा. As long as we are holding a string, what are pulling in the stone towards us, that is towards the center of the circle, and are applying a force towards it. The force stops acting if we release the string. In this case, the stone will fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone. When the string is released, because of this, it is direction of its velocity at that instant of time. Figure 1.2b. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on a rotating circular disc flies off the disc along a tangent to the disc. आता जी अंडरलाईन केलेली कोटिंग केलेली लाईन आहे तीच तुमची सेंट्रिपेटल फोर्सची व्याख्या आहे. A force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. Centripetal means center seeking. That is of the force, that is
The object tries to go towards the center of the circle because of the force. बघा मित्रांनो, आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या बाजूचे आपण काय केले, डायग्राम सुद्धा तुम्ही बघितल्याच. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, सर्क्युलर मोशन म्हणजे काय. तर सगळ्यात पहिले बघा सर्क्युलर मोशन म्हणजे काय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along a circle of the circle, circumference of a circle is called as a circular motion. कोणतीही वस्तू चक्राकार गतीने जर फिरत असेल एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये, एका विशिष्ट कक्षामध्ये, तर त्या गतीला, तर त्या मोशनला सर्क्युलर मोशन असं म्हणतात. काय सर्क्युलर मोशनची उदाहरणं. नंबर 1, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम. ऍटम मध्ये जे न्यूक्लियस आहे त्याच्या आजूबाजूला जे फिरणारे इलेक्ट्रॉन आहे ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतात. त्याच्यानंतर 2, प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर मोशन अराउंड द सन. सूर्य हा केंद्रस्थानी आहे, त्याच्या भोवती सगळेच्या सगळे प्लॅनेट काय होतात, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतायत. ठीक आहे. अजून काही उदाहरणं देता येतील का तुम्हाला, येते काही. येस. काय, प्लॅनेट अर्थ ही सेंटरला आहे आणि मून हा त्याचा जो उपग्रह आहे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये काय होतो, फिरत असतो. ठीक आहे. तर हे सर्क्युलर मोशनची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय आहे, तर बघा, अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलोंग अ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपेटल फोर्स. कोणतंही असं बल जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूभोवती, सेंटर भोवती कंटिन्युअसली सर्कल मध्ये फिरत आहे, असा फोर्स जो त्या वस्तूला त्या ऑर्बिट मधून सेंटर कडे खेचतो, अशा फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग. केंद्रकीय बल असं मराठीत म्हणतात याला, सेंट्रिपेटल फोर्सला, म्हणजेच केंद्रकाकडे खेचणारे. सेंट्रिपेटल म्हणजे काय, केंद्रकाकडे खेचणारे, याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. आता मगाच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. जो तुम्ही दोरा बांधून दगड फिरवत होता तेव्हा तुमच्या हाताद्वारे जो फोर्स अप्लाय केला गेला त्या दगडावरती तो होता सेंट्रिपेटल फोर्स. तुम्ही दगडाला स्वतःकडे खेचताय त्या फोर्सने. दगड दोरीने बांधला गेलेला आहे, तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असतो तेव्हा बिकॉज ऑफ इट्स मोशन इट ट्राय टू लूज फ्रॉम दॅट ऑर्बिट. तो त्या ऑर्बिट मधून बाहेर सुटण्याचा प्रयत्न करतोय. बट बिकॉज ऑफ द स्ट्रिंग दॅट यू आर होल्डिंग इन युअर हँड, बिकॉज ऑफ दॅट अँड यू आर अप्लाइंग द फोर्स इन हँड, that stone is get applied by a centripetal force. त्या दगडावरती सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट होतोय आणि तो काय होतोय, त्याच्याद्वारे तुमच्या त्या हाताभोवती, त्या दोरीभोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे. आता तुम्हाला जर हा फोर्स सोडायचा असेल, दगडाला मुक्त करायचा असेल, तर काय करावं लागेल, यू सिम्पली लूज द स्ट्रिंग. ज्या वेळेस तुम्ही स्ट्रिंग सोडणार किंवा ज्या वेळेस तो दगड बांधलेल्या गाठीमधून सुटणार, त्यावेळेस ज्या क्षणाला हे होईल त्या क्षणाला त्या पोझिशनच्या टेंजेन्शियल डायरेक्शनने म्हणजेच 90 डिग्रीच्या अँगलने तो दगड सरळ फेकला जाईल. काय होईल, सरळ फेकला जाईल. येते लक्षामध्ये. म्हणजे बघा, जर तो तुम्ही बांधलेला जो दगड आहे तो अशा पद्धतीने फिरत आहे, ठीक आहे, हे सेंटरला दोरी आहे, तर ज्या ठिकाणी तो सुटला जाईल, ज्या ठिकाणी तो सुटला जाईल, फॉर एक्झाम्पल इथून सुटला तो, तर तो सरळ असा निघून जाईल जर ह्या दिशेने तुमची गती असेल. जर तो इथून सुटला तर तो ह्या दिशेने निघून जाईल. म्हणजेच काय असेल, सेंटर पासून 90 अंशाचा कोन, याला टँजेन्शियल म्हणजे स्पर्शिका असं म्हणतात सर्कलची. ज्या ठिकाणी हे होईल त्या ठिकाणी तो काय होईल, निघून जाईल. आलं लक्षामध्ये. मग तो जो फोर्स आहे जो तुम्ही अप्लाय करताय तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. काय आहे सेंट्रिपेटल फोर्स, माझ्यासोबत म्हणा, अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and directed towards the center of the circle is called centripetal force. ठीक आहे. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, अ फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट
moving along a circle directed towards the center of the circle is known as centripetal force. यालाच केंद्रकीय बल असं म्हणतात. ठीक आहे, पॅरा बघितला. आता जरा त्याच्या खालचा एक पॅरा बघूयात आपण. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. डायग्राम तुम्ही बघितलीच असणार होती, मगाशी बघितली. यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ goes round it in a definite orbit. The direction of the motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. Do you think some force is constantly acting on the moon? What must be the direction of this force? How would its motion have been if no such force acted on it? Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? Is similar force is acting on them? What must be the direction? बघा, भरपूर साऱ्या प्रश्नांचा इथं भडीमार झालेला आहे. जे उदाहरण आपण दोरी संदर्भात घेतलेलं आहे तेच उदाहरण मोशन या ग्रहांसाठी लागू पडतं का? पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे, तो सुद्धा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. प्रश्न असा विचारलेला आहे इथं की असा कोणता फोर्स आहे का जो पृथ्वीकडून कंटिन्युअसली चंद्रावरती लावला जातोय? तर त्याचं उत्तर आहे हो, तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. जर तो फोर्स नसेल तर चंद्र सुद्धा हा पृथ्वीभोवती एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये फिरणार नाही. तो काय होईल? फेकला जाईल. कुठं फेकला जाईल? टँजेन्शियल डायरेक्शननी. ज्या वेळेस हा फोर्स नष्ट होईल त्यावेळेस. सेकंड क्वेश्चन आहे की बाकीचे प्लॅनेट सुद्धा ह्याच प्रकारे सनच्या भोवती फिरतात का, रिव्हॉल्व होतात का? तर त्याचं सुद्धा उत्तर आहे येस. Sun having a very large amount of centripetal force आणि त्यामुळेच बाकीच्या सगळे प्लॅनेट हे रिव्हॉल्व होतात कशा भोवती? तर सन भोवती. मग हा त्याचा फोर्स आहे ज्याच्यामुळेच हे सौरमंडलातले सगळे ग्रह त्या सूर्याभोवती काय होतात? एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये फिरता आहात. ठीक आहे, मग ह्यांची पुढची उत्तर काय आहेत तर ती बघा या सगळ्या प्रश्नांची. फ्रॉम द अबव ऍक्टिव्हिटी examples and questions it is clear that for the moon to go around the earth there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attracts the moon towards itself. Similarly, sun must be attracting planets including the earth towards itself. है की नाही? मग सेंट्रिपेटल फोर्स हा अर्थ मून वरती लावतीये आणि सन हा प्रत्येक प्लॅनेट वरती लावतो आहे आणि म्हणूनच मून अर्थ भोवती आणि सगळे प्लॅनेट सन भोवती फिरता आहेत. तो सेंटर सिकिंग फोर्स आहे, सेंट्रिपेटल फोर्स आहे. कळलं? मग आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं तर आपण बघितलं दोन कन्सेप्ट. एक होती सर्क्युलर मोशन आणि दुसरी होती सेंट्रिपेटल फोर्स. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलोंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आणि दुसरी व्याख्या होती centripetal force. A force acts on any object moving along a circle and directed towards the center of the circle is called as centripetal force. तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबूयात. उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहोत केप्लर्स लॉज ऑफ मोशन. केप्लरने जे प्लॅनेटरी लॉ मांडले होते, जसं मागच्या लेक्चर मध्ये मी उल्लेख केला होता की केप्लरने ह्या अगोदरच संशोधन करून ठेवलं होतं. 3 नियम त्यांनी मांडले होते की कसे हे प्लॅनेट्स सूर्याभोवती फिरतात. त्याच्याविषयी 3 नियम त्यांनी मांडले होते. ते 3 नियम आपल्याला शिकायचे आहेत. महत्वपूर्ण नियम आहेत. 3 मार्कांना 3 नियम विचारले जाऊ शकतात. 1 मार्काला कोणताही 1 नियम विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला 3 नियम किंवा 2 नियम विचारले जाऊ शकतात. आणि न्यूटनने जे त्याचा ग्रॅव्हिटीचा सिद्धांत मांडला त्याच्या अगोदर हे मांडले गेलेले होते. त्याचा फायदा न्यूटनला झाला. ठीक आहे, मग हे आपण शिकणार आहोत. केप्लर फर्स्ट लॉ, केप्लर सेकंड लॉ आणि केप्लर थर्ड लॉ. त्याची बेसिक आयडिया कुठून आली, कशा पद्धतीने हे मांडण्यात आले हे सुद्धा आपण शिकणार आहोत. पण कधी? पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.